मला एक आपला जो विश्वमोहनचा चॅनल आपण सपोर्ट केला होता आता काशीनाथला, त्या शोला रिस्पॉन्स आपल्याला फ्री असून सुद्धा काही लोक आले होते. त्याची प्राईज होती 500, पण मी फ्री असलं तरी सुद्धा काही आलेले नव्हते. कारण मला जी लोक आलेले असेल त्यांना मी दुसऱ्या शोला इंट्रोड्यूस करणार. पण आता ज्यांनी आले असतील त्यांना मी पुढच्या शोला गाण्यामध्ये सहभाग करणार. तर पुढच्या वेळी फ्री तिकीट असेल तर तुम्ही या. आलं लक्षात? तुम्ही आता ह्यावेळी तुम्हाला इतर गायकांना हे होतं, ऐकायचं होतं, तेव्हा तुम्ही पण बसलं पाहिजे ना. फक्त तुम्ही आलात आणि ते नाही की कुणी समोर बसले नाही तर कसं होणार है ना. तर हा तुम्हाला चॅनलवर त्या दिवशी पाठवला होता काही लोकांना ग्रुपवर. शो कसा होता तो, मग असा शोला जर तुम्ही प्रेझेंट असला तर चांगली गोष्ट आहे. आपण गाण्यासाठी एक वेगळा कन्सेप्ट करतोय. ह्याच्यात एक पॅम्पलेट दिलं आहे बघा, दिसले. खरं म्हणजे मी स्टार्टला 500ची तिकीट असून लोकांना मी 300ला देणार होतो. आणि ज्याने ज्याने तिकीटमध्ये घेतलेले आहेत त्यांना ह्या आठवड्यात 300चे 400 रुपये रिटर्न दिला. पण काही लोकांना ते 300 पण नाही. तर कन्सेप्ट असा आहे आपला की याच्या पुढे जे काही तिकीट असेल, समजा 100 असेल तर त्यांना 150 रुपये रिटर्न होईल. कधी एखादा मोठा शो असेल तो 2000चा असायचा. तुम्हाला एक क्यू नंबर देणार मी. त्या क्यू नंबरमुळे जर 2000ची जरी तिकीट असेल तरी ते काही लोकांना आजच्या मिळेल, म्हणजे काही लोकांना एका आठवड्यात मिळेल, एका महिन्याने पण मिळेल. तो क्यू नंबर जो आहे तो सिरियलने आहे. क्यू नंबर 1 मध्ये पुढे टाकलाय बघा, दिसतंय तुम्हाला त्याच्यात. हां, मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 तिकीट सांगणार. तर जो पहिल्याला असेल त्याला डायरेक्ट त्याचे पैसे म्हणजे 100 असेल तर 150 येईल, कदाचित 100ला 200 पण मिळेल. असाच कन्सेप्ट आहे. यांना हे कन्सेप्टमध्ये आपण मनोरंजन पण करणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही काही गोष्टी आहेत ज्या GSTशी संबंधित आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटला पण पैसे गेले पाहिजे, आपल्याला पण आले पाहिजेत आणि मनोरंजन पण झालं पाहिजे. हा कन्सेप्ट आहे. तर याच्या पुढे कुठलाही शो आला तर मी 200 रुपये भरून मला काय करायचं त्यापेक्षा. पण ते ठरवू नका. 200 जाऊन तरी तुम्हाला ज्यांनी ॲडव्हान्स बुकिंग केलेलं असेल त्याला 2-3 दिवसातच रिटर्न होईल. काही लोकांना सकाळी बुकिंग झाल्यानंतर संध्याकाळी रिटर्न पैसे होईल. असा हा सिस्टम आहे. तर आता वेळ नाही, त्याच्यासाठी वेगळा आपल्याला वेळ देणार आहे मी. हां, सुगंधरावांचं एकच म्हणणं आहे की या दोन्हीमध्ये फुकट काही मिळत नाही. जरी फुकट मिळालं तरी विथ इंटरेस्ट आपल्याला पेमेंट करावं लागतं. प्रत्येकाला अनुभव आला काही फुकट मिळतं. आता लाडकी बहीण योजना आहे ते पण फुकट नाही मिळते. त्याचे आपण ऑलरेडी पैसे दिलेले. नेक्स्ट